ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईकांचं एकनाथ शिंदेंना पत्र आहे। महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आहेत। कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पाहायला मिळाला। मराठीची टोपी घालून मराठी माणसाला टोपी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं सरनाईकांनी या पत्रामध्ये म्हटलंय। त्यांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आपण पाहताय। काही वर्षांपूर्वी हे लोक कुणाच्या हितासाठी वेगळे झाले होते? मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत का? मेळाव्यातही स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पाहायला मिळाला। मराठीची टोपी घालून अनेक वर्ष ठाकरेंच्या सेनेनं सत्ता उपभोगली। मुंबई आणि मराठी माणसांनाच त्यांनी टोपी घालण्याचं काम केलं। ज्या बडव्यांच्या नावानं राज ठाकरे घराबाहेर पडले, त्यांच्याच कडेवर आज ते बसत आहेत। 20 वर्षांनी का होईना सही ट्रॅकवर आले ना, तर सगळ्यांच्या पोटदुखी एकच कारण असू शकत नाही ना, त्याला वेगवेगळं असतं आणि त्याच्यासाठी औषधं पण वेगवेगळी असतात। मुळात राहतात कुठे आणि देतात कोणाला इतक्या जवळ, म्हणजे एकतर नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे आपण फोन करून बोलू शकतो, व्हॉट्सअप करू शकतो, हे करू। आता काय तार पद्धत राहिली नाही ना, पत्र पद्धत राहिली। पत्राने स्टंटबाजी करणं हे त्यांचा हातखंडा कोण धरू नाही शकत। गद्दारांची दखल एवढी का घेता तुम्ही? पांडुरंगाच्याला भक्ती लागते बरं का। गद्दार खोक्याची भक्ती असणाऱ्या माणसांबद्दल नका बोलू।